या पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकारी, गट विकास अधिकारी उषाली यादव मॅडम, आता पंचायत समिती उपसभापतीमध्ये निवड झाली त्या आमच्या भगिनी संज्योती मळगेकर ताई आणि नूतन सर्व पंचायत समिती सदस्य यामध्ये पांडुरंग बिनके साहेब, फुलजी मॅडम, आंबेडकर सर आणि आमचे मित्र. जरी विरोधी पक्ष नेतेमध्ये त्याची निवड जरी झाली तरी मला वाटतं आमच्यासोबत आता सत्ता जरी असल्या की त्याचं बोलणं झालं, त्यामुळे आमचे रविदादा बांदोडेकर, त्यानंतर मनस्वी कांबळे मॅडम, कुंभार मॅडम आणि जिल्हा परिषद सदस्य विद्याताई पाटील मॅडम, रचना गावडे मॅडम. आज तारीख आहे 10/3/2026. मला वाटतं 4 वर्षांनी, करेक्ट 4 वर्षांनी ही आमची पहिली सभा होते त्या पदाधिकाऱ्यांच्या सभेनंतर. आणि ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या भौतिक सुविधा, ज्या प्रशासकीय सुविधा, ज्या शैक्षणिक सुविधा, ज्या गावामध्ये ज्या आपल्या चंद्रगड तालुक्यामध्ये कमतरता जाणवली ती म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे जाणवली. आणि ह्या 2026 मध्ये या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आम्हाला नवसंधी प्राप्त झाली. आणि नवसंधी प्राप्त होत असताना मला आवर्जून अनेक उल्लेख करायचा आहे दादा की तुम्ही सांगितला विकासाचं काम जेव्हा निघतं, मगाशी सांगितलं की इलेक्शन झालं, राजकारण संपलं, निकाल लागला, तेव्हाच आपलं गटातटाचं राजकारण संपतं आणि तिथून पुढे विकासाचं राजकारण चालू होतं. आणि विकासाच्या राजकारणाला विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही मगाशी जो पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथमतः एक नूतन सभापती आणि आद्यांना विरोधी गट नेते म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो आहे. नंदीगड, पारगड, गंधर्वगड आणि मैपाळगड या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करतो चंद्रगड तालुक्याच्या वतीनं. देव गव्हर्नरच्या साक्षीनं पुन्हा नूतन सभापती म्हणून मला तुम्ही निवड केला. मला अजून देखील उल्लेख करायचा वाटते चंद्रगड सभापती पदाचा 1962 सालापासून मला वाटतं बीपी शिरगावकर या पंचायत समितीचे पहिले सभापती झाले. आणि शेवटचा सभापती मला वाटतं पहिला सभापती नागरवाडीचा होता आणि शेवटचा सभापती आनंद कांबळे साहेब एक आजीनेचे होते. 32 सभापती झाल्यानंतर 33वा सभापती होण्याचा मान तुम्ही मला मिळवला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला वंदन करतो. आणि या सभापती पदाचा सन्मान मला मिळत असतेवेळी मी प्रशासकीय मला उमेदवारी जाहीर झाली. मी 7.5 वर्ष ग्रामपंचायत रामपूरचं मी काम करत असतेवेळी वेगवेगळ्या योजना मी माझ्या गावामध्ये म्हणल्या. माझ्या गावचा आशीर्वाद, माझ्या हनुमान देवताचा आशीर्वाद, माझ्या रामपूर गावचा आशीर्वाद की तू तुझ्यामध्ये ताकद